प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियानो, की आज पुन्हा एक वार या शुक्रवारच्या दिवशी परमेश्वराच्या पवित्र वचनावर मनन चिंतन करण्याची संधी आम्हाला प्राप्त झालेली आहे. आणि खरोखर यासाठी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहोत की प्रभू परमेश्वर आम्हाला त्याच्या नावामध्ये आज त्याच्या चरणाजवळ घेऊन येत आहे. आणि निश्चित अर्थाने आजही परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनाद्वारे तो आमच्याशी बोलेल आणि त्याची कृपा तो आमच्या जीवनामध्ये आमच्यावर करेल, हीच प्रभूचरणी यावेळेस विनंती आहे. या प्रियांनो, यावेळेस आपण आपलं समर्पण प्रभूला करूया. प्रभूच्या चरणामध्ये आपण यावेळेस समर्पित होऊया. देवाचं वचन आम्हाला म्हणतं, हे परमेश्वरा, आमचे नको तर आपल्या नावाचे गौरव कर, कारण तू दयाळू व सत्य आहेस. खरोखर आमचा परमेश्वर दयाळू व सत्य असा परमेश्वर आहे. तरी आपण यावेळेस त्या जिवंत देवाच्या हातामध्ये समर्पित होऊया. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला उंचवतो, कारण प्रभू तू आमच्या सर्वांना आतापर्यंत सांभाळलेला आहे. प्रभू आज या प्रभू परमेश्वरा व्हिडिओच्या माध्यमातून जे आमचे सर्व प्रियजन प्रभू आमच्यासोबत जोडले जात आहेत, त्या प्रत्येकांना आम्ही या समय तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू आम्ही तुझं वात्सल्य आम्हामध्ये यावेळेस मागून घेतो. तुझ्या पवित्र आत्म्या करवी तू आम्हाला चालील आणि प्रभू परमेश्वरा तुझं वर्धस्थ तू आमच्यावर ठेव, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला उंचवतो बापा. प्रभू परमेश्वरा, प्रभू आज प्रभू ज्या पवित्र वचनावर आम्ही मनन चिंतन करणार आहोत, त्याद्वारे प्रभू तू आमच्याशी बोल पित्या. प्रभू परमेश्वर, आमच्या जीवनातील प्रभू या परिस्थितींमध्ये प्रभू पित्या तुझं वचन आम्हाला प्रभू लागू करता यावं, याकरिता प्रभू तू आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझी कृपा पुरेल, आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. जे प्रभू सर्व आमचे कुटुंबातील लहान थोर व्यक्ती पित्या आज आमच्यासोबत जोडत आहे प्रभू, त्या प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देत होतो प्रभू. त्यांचं सहभागी पण प्रभू तू प्रत्येकाकरिता आध्यात्मिक उन्नतीचं कर, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान तुला देत प्रार्थना येशूच्या नावे मागतो म्हणतो आहे बापा, आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, या आपण यावेळेस एक गीत गाऊया आणि या गीताद्वारे आपण देवाच्या चरणाजवळ जाऊ आणि खरोखर परमेश्वर देव आम्हाला या गीताद्वारे स्पर्श करेल आणि आज त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या वचनाचा जो आनंद आहे, त्याच्या वचनाद्वारे जो धीर आहे, तो आम्हामध्ये आज उत्पन्न करेल. पुढील वेळ आपण प्रभूचं गुणगान गाऊया आणि प्रभूचं स्तवन आपण करूया. मुझको जांच लिया, परख लिया, हे खुदावन तूने मुझको जांच लिया, परख लिया, मेरा उठना बैठना, मेरे ख्याल दूर से जान लेता है, मेरे रास्ते और मेरी ख्वाब का पता है तुझे, हर रविश से मेरी वाकिफ है खुदावन तूने मुझको जांच लिया, परख लिया. मेरी ज़ुबान पे हर एक बात को तू जानता है, हाथ अपना तूने मेरे आगे और पीछे रखा है, मैं तेरी रूह से बच कर के कहाँ जाऊंगा, तेरी आँखों से भला कैसे मैं छुप जाऊंगा. तू आसमां का खुदा है, तू समंदर में बसा है, मेरा उठना बैठना, मेरे ख्याल दूर से जान लेता है, हर रविश से
देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. आपण प्रार्थनेत असू आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या प्रिय प्रभू येशूराया. प्रभू आम्ही गीताद्वारे तुझ्या नावाला उंचवलेलं आहे. प्रभू तुझं वात्सल्य आम्ही वामामध्ये मागत आहोत पिते. आणि प्रभू आम्ही तुला हीच विनंती करीतो प्रभू की प्रभू परमेश्वरा तुझ्या समक्षतेने तू आज आमच्या प्रत्येकाच्या समवेत हो आणि प्रभू आम्हाला तू आशीर्वादित कर. प्रभू तुझ्या पवित्र वचनावर प्रभू आम्ही यावेळेस आपलं लक्ष केंद्रित करू पाहत आहोत. प्रभू ही देखील वेळ प्रभू तू आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाची कर. प्रभू तुझ्या वचनातून प्रभू तुझी दैवाने आमच्या कानी पडू दे हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो. पुढील वेळ तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणतोय बाप्पा, आमीन. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. यावेळेस आपण आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्रभागाचं वाचन करूया. आपण यावेळेस पवित्र शास्त्रातून काढूया नवीन करार यातील करंथीकरास दुसरे पत्र, पौलाचे करंथीकरास दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 6 ते 11 आपण यावेळेस वाचणार आहोत. 2 Corinthians chapter 4 verses beginning from 6 to 11. 2 Corinthians chapter 4 verses beginning from 6 to 11. वचन आम्हाला येण्याप्रमाणे सांगते. आपण आपल्या पवित्र शास्त्रातून सर्वांनी काढून घ्यावे. कारण अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपविलेले आहोत, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. परमेश्वर देव वाचण्यात आलेली ही वचने आज आमच्या प्रत्येकाच्या मननचिंतनाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, आपण खरोखर परमेश्वराच्या नावाला एवढेच धन्यवाद देऊया. आज आम्ही सर्वजण परमेश्वराच्या चरणाजवळ येत आहोत. परमेश्वर देव आज आम्हाला त्याच्या कृपेने भरू पाहत आहे आणि म्हणूनच आम्ही आज या सहभागितेमध्ये सर्वजण सहभागी झालेलो आहोत. प्रियांनो, मी आशा करतो की आपण सर्वजण सुरक्षित आहात. जरी भयावह परिस्थिती अवतीभोवती आहे, जरी कसल्या प्रकारचे संकट आमच्यावर उद्भवलेले आहेत, अनेक प्रकारच्या दुखणं आमच्या मागे लागलेले आहेत, आम्ही विशेष प्रकारे शारीरिकरित्या दुर्बलता आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहोत, पण तरी देखील परमेश्वराचं सामर्थ्य जे आहे ते आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होते आणि यासाठी खरोखर त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. कारण देव परमेश्वर आम्हाला चालविणारा देव आहे. आज विशेष प्रकारे हा जो शास्त्रपाठ आम्ही वाचलेला आहे, या शास्त्रपाठाच्या अनुषंगाने आज जो आमच्या जो मननाचा विषय आहे तो हा आहे की दुःखात देवाचे गौरव करावे. दुःखात देवाचे गौरव करावे. ग्लोरीफाय गॉड इन ॲफ्लिक्शन्स. Glorify God in afflictions. Whatever the problems, whatever the afflictions we are facing in our life, we have to give glory to our God Almighty. आम्हाला आमच्या त्या सर्व शक्तिमान परमेश्वराला, सर्व सामर्थी परमेश्वराला आमच्या जीवनामध्ये जे दुःख आम्ही भोगत आहोत, जे दुःख आम्ही अनुभवत आहोत, त्याद्वारे आम्हाला त्याचं गौरव करायचं आहे. आणि म्हणूनच माझ्या प्रियांनो, आजच्या या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत. करंथीकरास येथील पत्राकडे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला आढळून येईल की पौलाने करंथ येथील मंडळीला हे पत्र लिहिलेलं आहे. आणि करंथ येथील मंडळीला जेव्हा विशेष प्रकारे या पत्राच्या माध्यमातून तो बोध करीत आहेत, पहिलं करंथीकरास पत्र देखील त्याने लिहिलं आणि त्याच्या पुढे त्याने परत एक वार त्या मंडळीला प्रभूमध्ये वाढण्याकरिता ज्या काही उणीवता त्यांच्यामध्ये आहेत, ज्या काही विशेष प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये त्याला आध्यात्मिक उन्नती त्यांची करून घ्यावयाची आहे, त्या अनुषंगाने त्याने हे दुसरं करंथीकरास पत्र देखील त्यांना लिहिलेलं आम्हाला या ठिकाणी आढळून येते. आणि जेव्हा आम्ही या करंथीकरास पत्रातील 4थ्या अध्यायाकडे आम्ही जेव्हा पाहतो तर देवाची सुवार्ता कशा प्रकारे आम्ही गाजवित आहोत, कशा प्रकारे देवाची सुवार्ता तो इतरांपर्यंत पोहोचवित आहे, या अनुषंगाने या 4थ्या अध्यायामध्ये तो या करिंथ येथील मंडळीशी बोलत असलेला आम्हाला आढळून येते.
आणि जर आम्ही या ठिकाणी पाहिले तर आम्हाला दिसून येईल की प्रांजळपणे व धैर्याने सुवार्ता गाजविणे आम्ही गाजविली पाहिजे, या हेतूने या 4थ्या अध्यायाची सुरुवात पौलाने या ठिकाणी केलेली आहे. आणि ही सुरुवात करीत असताना आम्हाला या ठिकाणी आढळून येते की आम्ही विशेष प्रकारे देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही, कसल्या प्रकारचा भेदभाव आम्ही ठेवत नाही, तर सत्य प्रगट करून देवासमक्ष प्रत्येक माणसाच्या सदसद विवेकाला आपणास आम्ही पटवितो. जे देवाचं सत्य आहे ते प्रांजळपणे व धैर्याने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करीतो. ही गोष्ट पौल जो आहे तो करिंथीतील मंडळीला सांगण्याचा प्रयत्न करीत असलेला आम्हाला आढळून येतो. आणि जर आम्ही पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये अनेक संकट आले, त्याच्या जीवनामध्ये अनेक दुःख आले, लोकांनी देखील त्याची अनेक ठिकाणी परीक्षा पाहिली, लोकांनी देखील त्याला अनेक अशा संकटांमध्ये टाकले की विशेष प्रकारे तो खऱ्या अर्थाने देवाची सेवा करीत आहे किंवा नाही याबद्दल त्याच्या जीवनाची पडताळणी लोकांनी केलेली आहे. जर आम्ही पाहतो तर करिंथीतील देखील मंडळी जी आहे ते विशेष प्रकारे तो जी देवाची सुवार्ता गाजवित होता, जी सुवार्ता लोकांना सांगित होता, त्याबद्दल अनेक असे प्रश्न त्या ठिकाणी उद्भवलेले आहेत. अनेक असे प्रश्न जे आहेत ते त्याच्या समोर त्या ठिकाणी उभे केलेले आहेत की त्याने त्याच्या जीवनामध्ये तो शक्तिहीन झाला. त्याच्या जीवनामध्ये त्याने हे अनुभवलं की मला विशेष प्रकारे चोहोकडून माझ्यावर संकटे आलेली आहेत, मी दुःखामध्ये गेलेलो आहे, पण तरी देखील देवाचं सामर्थ्य जे आहे ते त्याने त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये अनुभवले. ही एक साक्ष या वचनांच्या माध्यमातून, या पत्रांच्या माध्यमातून मंडळांपर्यंत त्याने विशेष करून पोहोचविली. आणि आम्ही जर या ठिकाणी पाहिले तर आम्हाला 6व्या वचनामध्ये आढळून येते. करिंथीकरास पत्र दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि 6वं वचन जर आम्ही पाहतो तर वचन म्हणतं, कारण अंधारातून उजेड प्रकाशात होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. परमेश्वराने त्याचा दैवी प्रकाश येशू ख्रिस्ताने आमच्या जीवनामध्ये त्याने विशेष करून आमच्या अंतःकरणात त्याने प्रकाशिला आहे. तो प्रकाश त्याने आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून जर आम्ही या ठिकाणी पाहिले तर वचन आम्हाला म्हणते की देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो आमच्या अंतःकरणात आम्हाला प्राप्त झाला. आता या ठिकाणी जर आम्ही पाहतो या वचनामध्ये गौरव अर्थात ग्लोरी हा जो शब्द विशेष करून वापरण्यात आलेला आहे, ग्रीक वर्ड जो त्याला प्राप्त आहे, जो युनानी शब्द त्याला प्राप्त आहे तो आहे डोक्सा. आणि या डोक्साचा जर आम्ही पाहिलं तर एक दुसरा अर्थ देखील वचनांच्या माध्यमातून पवित्र शास्त्रामध्ये या डोक्साला DOXA या डोक्साला विशेष प्रकारे दुसऱ्या शब्दामध्ये देखील भाषांतरित करण्यात आलेला आहे. आणि त्याचा अर्थ आहे की सन्मान, गौरव, महिमा, देवाचा महिमा. आणि या ठिकाणी वचन जसं म्हणतं की देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश म्हणजे देवाच्या महिमेच्या ज्ञानाचा प्रकाश, देवाला आम्ही महिमा द्यावा, देवाचा आम्ही गौरव करावा, त्याची स्तुती करावी, अशा ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो आमच्या अंतःकरणात येशू ख्रिस्ताकरवी त्याने प्रकाशविला आहे. तो प्रकाश आम्हाला येशू ख्रिस्ताकरवी त्याने दिलेला आहे. म्हणून योहान 8:12 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही पण त्याला जीवनाचा प्रकाश प्राप्त होईल. हा जीवनाचा प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताकरवी जेव्हा देवाने दिलेला आहे, हा कशासाठी दिलेला आहे तर देवाच्या गौरवासाठी, देवाची महिमा करण्यासाठी, देवाच्या नावाला उंचविण्यासाठी हा प्रकाश आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. आम्हाला अंधकारातून त्याने प्रकाशामध्ये आणले. त्या अंधकारातून प्रकाशामध्ये आणत असताना ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. देवाचा प्रकाश जो आहे तो आम्हाला येशू ख्रिस्ताकरवी आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आणि तो कशासाठी झाला तर आम्ही देवाचं गौरव करावं. आणि माझ्या प्रियांनो, जर 7व्या वचनाकडे आम्ही पाहतो तर 7वं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की ही आमची संपत्ती मातेच्या भांड्यात आहे. म्हणजे आमची जी संपत्ती आमच्या जीवनाविषयी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पौल या ठिकाणी करिंथीतील मंडळीला सांगू इच्छितो की आम्ही कोण आहे, आम्ही मातीचं भांडं आहोत. आम्ही जरी हाडामासाचे आहोत पण आम्ही मातीपासून बनविले गेलेले आहोत. देवाने मातीचा पुतळा घडिला आणि त्याच्यामध्ये आपला श्वास फुंकला. आणि माझ्या प्रियांना, आम्ही पाहतो की जरी आज्ञाच्या उल्लंघनामुळे
देवाच्या विरुद्ध पाप करण्याद्वारे आदाम आणि हव्वा यांच्या माध्यमातून जेव्हा पापाचा प्रवेश या जगामध्ये झाला, अर्थात आमच्या जीवनामध्ये झाला, तेव्हा हा मातीचा पुतळा जो आहे हा विशेष प्रकारे पापी झाला. देवाच्या दृष्टिकोनातून तो दुर्जन असा झाला, देवाच्या दृष्टिकोनातून देवाला अमान्य असा झाला. पण हा मातीचा पुतळा जो आहे, वचन या ठिकाणी म्हणतो, जी आमची संपत्ती आहे, म्हणजे आमचं जे जीवन आहे ही आमची संपत्ती आहे. पण पुढे म्हणण्यात आलेलं आहे संपत्ती भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे आम्ही समजावे. या मातीच्या भांड्यामध्ये विशेष प्रकारे आमची स्वतःची जी संपत्ती, आम्ही विचार करतो की माझ्याकडे सर्व काही आहे, पण आमच्यामध्ये जे काही आहे ते देवाकडून आहे, ते आमच्याकडून नाही आहे. हे मातीचं भांडं देखील देवाने घडविलं आहे, देवाने हे तयार केलेलं आहे. देव परमेश्वर जो आहे त्याची आम्ही निर्मिती आहोत आणि हे आमच्या पराकोटीचे नाही, पण ही विशेष प्रकारे सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, हे आम्हाला समजावे. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की पौल जो सांगत आहे की सर्व काही देवाकडे आहे. आम्ही जरी या स्वतःच्या जीवनाचे मालक आम्ही म्हणतो, आम्ही जरी स्वतः सर्व काही निर्णय घेऊ शकतो, पण जी सामर्थ्याची पराकोटी आहे ती देवाची आहे, हे आमच्यापासून होत नाही, आम्ही स्वतःला घडविलेलं नाही. आम्ही स्वतःचे निर्माण करते नाही, पण आमच्या जीवनाचा निर्माण करता हा केवळ देव आहे. आकाश आणि पृथ्वीचा जो निर्माण करता आहे त्यानेच तुम्हाला आणि मला उत्पन्न केलेले आहे. आपल्या प्रतिरूपाचा त्याने आम्हाला उत्पन्न केलेले आहे. आम्ही काळे असो, आम्ही गोरे असो, आम्ही कशाही प्रकारचे असो, पण माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाने घडलेलं आहे. आणि म्हणून सामर्थ्याची पराकोटी जी आहे ती देवाची आहे, हे विशेष प्रकारे आमच्यापासून होत नाही, हे आम्हाला समजावे. म्हणून या ठिकाणी पौल जो आहे करिंथी मंडळीला बोध करू पाहत आहे की जे तुमच्या जीवनामध्ये घडत आहे ते देवाच्या गौरवासाठी आहे. ते तुमच्या जीवनामध्ये आनंदाची गोष्ट असो ती देवाच्या गौरवासाठी आहे, तुमच्या जीवनामध्ये दुःखाची गोष्ट असो ती देवाच्या गौरवासाठी आहे, तुमच्या जीवनामध्ये संकट असो ती देवाच्या गौरवासाठी आहे, तुमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे सुख समृद्धी असो ती देवाच्या गौरवासाठी आहे. आमच्याने काहीच होत नाही, सर्व काही देवाच्याने होते, सर्व काही देवाद्वारे होते, ही गोष्ट या ठिकाणी आम्हाला समजून येत आहे. आणि म्हणून जर आम्ही पाहिलं तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा पौलाच्या जीवनामध्ये उद्भवण्यात आले, त्याला विचारण्यात आले, त्यावेळेस त्याने या ठिकाणी जणू काही त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्याविषयी, त्याच्या प्रेषितपणाविषयी जेव्हा लोकांनी प्रश्न उभे केले तर त्यांना दिलेला जो प्रतिसाद आहे तो या ठिकाणी या वचनांमध्ये आम्हाला आज दिसून येत आहे की प्रेषितांची शक्तिहीनता व देवाचे सामर्थ्य हा जो मथळा या शास्त्रभागाला प्राप्त आहे, या अनुषंगाने पौल जो आहे त्या प्रश्नांना प्रतिसाद देत असलेला आम्हाला आढळून येतो. आणि तो प्रतिसाद त्याने फार नम्रतेने, सौम्यतेने दिलेला आहे. जी सुवार्ता तो प्रांजळपणे व मोठ्या धैर्यानेच गाजवित आहे, ती सुवार्ता तो सांगत असताना मोठ्या नम्रतेने आपला प्रतिसाद देत असलेला आम्हाला या ठिकाणी आढळून येते. त्याच्या जीवनामध्ये जी दुःख आलेली आहेत ते दुःख कशासाठी आहे, तो ती ही गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. आमच्याही जीवनामध्ये दुःख येत आहे, आमच्या जीवनामध्ये वेदना होत आहे, आम्ही देखील फार चिंतित झालेलो आहोत, आम्ही फार काळजीमध्ये आहोत. आम्हाला असं वाटत आहे की आता इथून मी बाहेर कसं पडणार आहे. पण माझ्या प्रियांनो, आज या पौलाचं जो उपदेश आहे, पौलाचं विशेष प्रकारे जे मार्गदर्शन या मंडळीला, करिंथीतील मंडळीला करण्यात आलेलं आहे, त्या विश्वासणाऱ्यांच्या समूहाला करण्यात आलेलं आहे, आज ते मार्गदर्शन आम्हाला देखील फार प्रेरणादायी होणार आहे, आम्हाला देखील ते प्रोत्साहनपर होणार आहे. आणि म्हणून याकडे आम्हाला आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. जर आम्ही या ठिकाणी पाहतो तर आम्हाला आढळून येते की पौल जो आहे त्याची शक्तिहीनता जी आहे त्यामध्ये देवाचं सामर्थ्य कशा प्रकारे त्याला प्राप्त होत आहे, या अनुषंगाने तो या ठिकाणी बोलतो. आणि म्हणून जर आम्ही या ठिकाणी पाहतो तर विशेष प्रकारे तो या ठिकाणी ही गोष्ट सांगतो की इट वॉज दिस व्हेरी विकनेसेस दॅट मॅग्निफाय द पॉवर ऑफ क्राइस्ट. देवाचे जे सामर्थ्य आहे ते माझ्या शक्तिहीनतेमध्ये प्रगट होत आहे. देवाचे सामर्थ्य माझ्या दुर्बळतेमध्ये प्रगट होत आहे. माझ्या जीवनामध्ये जेव्हा मी दुर्बळ आहे त्यावेळेसच मी सामर्थ्यवान आहे, पौल अशा प्रकारे सांगतो. ज्यावेळेस मी दुःखी आहे त्यावेळेसच देवाद्वारे मी आनंदी आहे, ही गोष्ट देखील पौल विशेष प्रकारे त्याच्या पत्रांमध्ये सांगतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की पौल जो आहे तो या गोष्टीला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही काय आहोत, तर आम्ही एक मातीचं भांडं आहोत. वी आर द वेसल, वी आर द अर्थन वेसल.
हा एक मातीचा आम्ही भांड आहोत, पण आमच्यामध्ये जे आहे ते विशेष प्रकारे फार महत्वाचं. आणि आमच्यामध्ये काय दिलेलं आहे तर त्याने ख्रिस्त आमच्यामध्ये दिलेला आहे. तो या ठिकाणी म्हणतो आम्ही जरी मातीच्या भांड्यात आम्ही आपली संपत्ती जमा करत आहोत, पण ही संपत्ती काय आहे तर ही संपत्ती जी आहे ती आमचा ख्रिस्त आहे, जो देवाने आम्हाला दिलेला आहे. तो या ठिकाणी म्हणतो की अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाच्या प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. म्हणजे या मातीच्या घड्यामध्ये, या मातीच्या विशेष प्रकारे पुतळ्यामध्ये जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते फार महत्वाचं आहे. आज देवाद्वारे आम्ही निवडले गेलेलो आहोत. यासाठी आम्हाला एकदम परफेक्ट होण्याची गरज नाही. आम्ही जसे आहोत जर आम्ही तसे देवाला समर्पित होत आहोत तर देव आमचा उपयोग करून घेईल. अनेक लोकांना वाटते की नाही मी पापी आहे, मी फार चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत, मी फार व्यसनी आहे, मी फार वाईट असा बोलतो आणि म्हणून मी देवासाठी योग्य नाही. पण माझ्या प्रियांनो, आम्ही अशा जीवनामध्ये असताना जर आपलं समर्पण देवाला करतो, जरी आम्ही पापी आहोत पण आम्हाला आपल्या पापाची जाणीव होईल, ते सोडून देण्याचा निश्चय जर आम्ही करतो, पश्चातापी अंतःकरणाने जर आम्ही देवाजवळ येतो, तर परमेश्वर देव आमच्या त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरतो, आम्हाला त्याची पाप क्षमा तो प्रदान करतो, आम्हाला त्याचं तारण तो देतो. आणि हे तारण अशा प्रकारे देतो की आम्ही मातीचं भांड असून सुद्धा परमेश्वर देवाने आम्हाला ख्रिस्त दिलेला आहे. आणि म्हणून जो आम्हामध्ये आहे तो खरोखर देवाच्या गौरवाकरिता आहे. ख्रिस्त जो आम्हाला आपल्या जीवनामध्ये मिळालेला आहे, आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या ख्रिस्तासोबत देवाचं गौरव करायचं आहे. आम्ही एकटे नाही आहोत. परमेश्वर देवाने आपला एकुलता एक पुत्र आम्हाला आपल्या जीवनामध्ये दिलेला आहे. तो ख्रिस्त जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, त्या ख्रिस्ताचं गौरव आम्हाला आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला घेऊन आम्हाला देवाचं गौरव आपल्या जीवनामध्ये करायचं आहे. आणि त्यासाठी त्याने आम्हाला या मातीच्या भांड्यामध्ये तो ख्रिस्त आम्हाला दिलेला आहे. इट इज नॉट इम्पॉर्टंट टू बी व्हेरी इम्प्रेसिव्ह. इफ वी आर अनइम्प्रेसिव्ह बट स्टिल गॉड वॉन्ट टू चोज अस. God want to choose us for his glory. देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला त्याच्या गौरवाकरिता निवडू इच्छित आहे. पण त्यासाठी आम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये आमच्या जीवनामध्ये त्या ख्रिस्ताला घेणे गरजेचे आहे. माझ्या प्रियांनो, पौल जो आहे तो या ठिकाणी ही गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करीत आहे की मी माझ्या जीवनामध्ये जो ख्रिस्त मला मिळालेला आहे, तो ख्रिस्त माझ्या जीवनातील दुःखांमध्ये माझा सोबती होऊन देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त करून देत आहे. आज आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहेत, ज्या वेदना आहेत, ज्या चिंता आहेत, ज्या काळजी आहेत, ज्या आजारीपण आहे, ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, या समस्येतून कदाचित आम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग भेटणार नाही. आम्ही कदाचित या समस्येमध्ये अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षांपासून असू, पण माझ्या प्रियांनो, त्या परिस्थितीमध्ये आम्हाला देवाचं गौरव करणं हे आमच्या जीवनामध्ये गरजेचं आहे. परमेश्वर देवाने आमच्या जीवनामध्ये जे काही अफ्लिक्शन्स दिलेले आहेत, जे काही दुःख दिलेले आहेत, ते याच्यासाठी नाही आहेत की आम्ही अधिक दुःखी व्हावे. आणि म्हणून आम्ही 3 महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे दुःख आहेत ते देवाच्या गौरवासाठी आहेत. पण 3 गोष्टी आम्हाला या ठिकाणी आम्ही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की दुःख जे आहे ते आम्हाला नाश करण्यासाठी नाही आहे. अफ्लिक्शन्स आर नॉट देअर टू डिस्ट्रॉय अस. अफ्लिक्शन डज नॉट ब्रिंग डिस्ट्रक्शन. ही गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून जर वचन आम्ही पाहिलं तर या ठिकाणी पौल जो आहे तो ही गोष्ट आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करीत आहे की तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे, ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलं. आता तुम्हाला असं वाटेल की आता ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर माझ्या जीवनामध्ये दुःख येणार नाही, माझ्या जीवनामध्ये आजारपण येणार नाही. माझ्या प्रियांनो, ह्या जगिक गोष्टी, आमचं शरीर जे आहे, या गोष्टीला जर आम्ही कसल्या गोष्टींनी पीडित झालेलो, आम्ही कमकुवत झालेलो, आमची प्रतिकारशक्ती जर कमी झालेली आहे तर आम्ही आजारी पडणारच आहोत. आम्ही आजारी पडणार नाही असं नाही, पण त्या परिस्थितीमध्ये देव आमच्या सोबत असणार आहे. देव आम्हाला सोडणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून पौल या ठिकाणी सांगू इच्छितो की जे दुःख तुमच्या जीवनामध्ये येत आहेत ते दुःख तुम्हाला नाश करण्यासाठी येत नाहीये. Those afflictions are not coming in your life to destroy you. And that's why the statement is like this की affliction does not bring destruction. आणि जर आम्ही या करंथीकरास दुसरे पत्राचा 4था अध्याय 8 आणि 9 वचन जर आम्ही पाहिलं तर आपण यावेळेस पाहूया, आपण काढूया. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमार झाला नाही. आमच्यावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही.
तो पुढे म्हणतो की आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. नववचन म्हणतं आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही. पहा या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासाने, मोठ्या या ठिकाणी धैर्याने पौल जो आहे ही गोष्ट सांगू इच्छित आहे. जे अरिष्ट आमच्यावर येत आहे, जे संकट आमच्यावर येत आहे, जे चोहोकडून संकट आमच्यावर येत आहे, ते जरी आमच्यावर आली तरी आमचा कोंडमारा होणार नाही. जरी विशेष प्रकारे कोणी आमचा पाठलाग केला, आमचा परित्याग होणार नाही. जरी आम्ही खाली पडलेले आहोत पण आमचा नाश होणार नाही. का? कारण माझ्या प्रियांनो, अफ्लिक्शन्स आर नॉट लाईक दिस टू डिस्ट्रॉय अस, बट अफ्लिक्शन्स आर देअर टू प्युरिफाय अस. अफ्लिक्शन्स इज फॉर द पर्पज ऑफ प्युरिफिकेशन. अफ्लिक्शन्स जे आहेत, जे दुःख आहेत, ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचं शुद्धीकरण करण्याकरिता देखील येत असतात. पहिली गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहिली की पौल या ठिकाणी म्हणतो की जे अफ्लिक्शन्स आहेत, जे आमच्या जीवनामध्ये संकट आहेत, जे दुःख आहेत, ते आम्हाला नाश करण्यासाठी येत नाही, पण त्या दुःखांमागे एक हेतू आहे. त्या संकटांमागे एक हेतू आहे. त्या आजारीपणांमागे एक हेतू आहे. त्या अशक्तपणामागे एक हेतू आहे. आणि तो हेतू काय आहे? इट इज द पर्पज ऑफ प्युरिफिकेशन. आमच्या जीवनाच्या शुद्धीकरणाचा उद्देश जो आहे तो त्या दुःखांमध्ये दडलेला आहे आणि तो आम्हाला ओळखायचा आहे. जर आम्ही याकडे पाहिलं तर या ठिकाणी म्हणतो, पौल म्हणतो 10व्या वचनामध्ये, आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. येशूचा वध जो आहे म्हणजे येशूचे जे दुःख आहेत, येशूच्या ज्या वेदना आहेत, येशूचे जे विशेष प्रकारे त्या ठिकाणी त्याने केलेला जो त्या दुःख सहन आहे, त्याचा झालेला जो छळ आहे, तो वध आम्ही विशेष प्रकारे शरीरात वागवितो अशा हेतूने की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रगट व्हावे. देवाचं आमच्या जीवनामध्ये जे दुःख येत आहे त्या माध्यमातून आम्ही येशूचे जीवन प्रगट करण्याचं कार्य आपल्या जीवनामधून करीतो. म्हणजे आमचं जीवन जे आहे ते शुद्धीकरणाच्या कार्यातून जाते. कोणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे, जर आम्ही पाहतो चार्ल्स स्पर्जन याचं एक वाक्य फार मला आवडतं. या दिवसांमध्ये वाचत असतानाच मला ते वाक्य जे आहे ते मिळालं आणि ते मी एका ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. आणि ते वाक्य अशा प्रकारे सांगतं की वी आर चोजन नॉट इन पॅलेस. त्याची पहिल्या प्रकारे अशा प्रकारे चार्ल्स स्पर्जन जे आहे ते या वचनांच्या माध्यमातून किंवा देवाचे जे सामर्थ्य आमच्या शक्तिहीनतेमध्ये जे प्रगट होते ते अशा प्रकारे तो प्रगट करतो की अफ्लिक्शन्स इज फॉर द पर्पज ऑफ प्युरिफिकेशन. ही जी गोष्ट आहे ती आमच्या समोर स्पष्ट करीत असताना चार्ल्स स्पर्जन अशा प्रकारे म्हणतात की गॉड्स चॉईस मेक्स चोजन मेन चॉईस मेन. म्हणजे देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला निवडलेल्यांमधून देखील तो आमची निवड करतो. निवडलेल्यांमधून देखील तो आमची निवड करतो. आणि त्यांनी असं म्हटले की वी आर चोजन नॉट इन पॅलेस. वी आर चोजन नॉट इन पॅलेस. आम्ही महलामध्ये आमची निवड करण्यात आलेली नाही आहे, मोठमोठ्या त्या राजमहलांमध्ये आमची निवड करण्यात आलेली नाही आहे, बट वी आर चोजन इन फर्नेस. आमची निवड महलामध्ये करण्यात आलेली नाही, पण आमची निवड भट्टीमध्ये करण्यात आलेली आहे. माझ्या प्रियांना, आम्हाला आठवते शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांची निवड परमेश्वराने केली. ते देवाच्या मागे चालत होते, देवाच्या मार्गांनी ते चालत होते, जे सुयोग्य ते करीत होते, देवाची प्रार्थना ते करीत होते, देवावर ते प्रेम करीत होते. आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं, दुःख म्हणजे काय की त्या ठिकाणी फरमान काढण्यात आला की तुम्हाला केवळ देवाला, त्या तुमचा जो राजा आहे त्यालाच केवळ तुम्हाला नमन करायचं आहे, आणि जे नमन करणार नाही त्यांना आगाच्या त्या धधकत्या भक्तीमध्ये त्यांना टाकण्यात येईल. आणि त्यांनी त्यावेळेस ते गोष्ट स्वीकारली. दे चोज टू गो इन टू दी फर्नेस. त्या भट्टीमध्ये जाण्याकरिता त्यांनी त्या गोष्टीची निवड केली, पण त्या राजाला नमन करणे त्यांनी त्या ठिकाणी निवडले नाही. आणि आम्ही या ठिकाणी पाहतो, म्हणून चार्ल्स स्पर्जन अशा प्रकारे म्हणतात, वी आर नॉट चोजन
वी आर चोजन नॉट इन पॅलेस बट इन द फर्नान्स. आम्ही भट्टीमध्ये निवडलेले आहोत. भट्टीमध्ये देवाने आमची निवड केलेली आहे. आणि निवड कशा प्रकारे आहे? जर फर्नान्समध्ये आम्ही पाहतो तर इन फर्नान्स ब्युटी इज मार्ड, फॅशन इज डिस्ट्रॉइड, स्ट्रेंथ इज मेल्टेड अँड ग्लोरी इज कन्झ्युम्ड. त्या भट्टीमध्ये काय करण्यात येते? तर भट्टीमध्ये तुमचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य जे आहे ते त्या ठिकाणी वितळविल्या जाते, ते नष्ट होऊन जाते, ते विद्रूप केल्या जाते. त्या ठिकाणी जर आम्ही पाहतो तर तुमची जी काही फॅशन आहे, तुमची जे काही त्या ठिकाणी सौंदर्याच्या तुम्ही बद्दल जे काही फॅशन तुम्ही करिता, ती फॅशन जी आहे ती देखील त्या ठिकाणी नष्ट करण्यात येते. तुमच्यामधील जे काही सामर्थ्य असेल ते सामर्थ्य देखील त्या ठिकाणी नष्ट करण्यात येते. आणि एक वेगळ्या प्रकारची महिमा, जी प्रकारचं रूप जे आहे ते त्या ठिकाणी तयार केलं जातं. आणि अशा प्रकारे भट्टीमध्ये आमची निवड करण्यात आली आहे. म्हणजे भट्टी काय आहे? तर भट्टी एक प्रकारच्या दुःखाला या ठिकाणी प्रदर्शित करीत आहे. आणि म्हणून देव परमेश्वराने आमची जी निवड केलेली आहे ती दुःखांमध्ये आमची निवड केलेली आहे, की हे माझं लेकरू माझ्या दुःखामध्ये मला कितपत माझ्यासाठी राहणार आहे, कितपत माझं गौरव करणार आहे. इयोब जर आम्ही आठवीला तर इयोबाच्यासाठी देखील परमेश्वर म्हणतो की त्याच्याकडे हे सर्व आहे असं तू जर म्हणतो, म्हणून तो मला माझी उपासना करीतो, म्हणून तो मला भजतो असे नाही. पण त्याच्याकडून जर सर्व घेण्यात आले तरी देखील तो मला भजणार आहे, तरी देखील तो माझं नाव घेणार आहे. परमेश्वर जो आहे तो त्या ठिकाणी सैतानासोबत त्याचा झालेला जो वार्तालाप आहे तो त्या ठिकाणी आम्हाला इयोबाचं पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये प्राप्त होतं. म्हणजे देव परमेश्वर जो आहे तो केवळ आम्हाला चांगल्या गोष्टींमध्ये, सुस्थितीमध्ये तो आमची निवड करीत नाही, पण आमच्या जीवनातील जे दुःख आहेत, आमच्या जीवनातील ज्या वेदना आहेत, आमच्या जीवनातील जी शक्तिहीनता आहे त्या दशेमध्ये परमेश्वर देव तुमची आणि माझी निवड करीतो. आणि माझ्या प्रियांनो, ही निवड कशासाठी आहे? तर आमचं रूपांतर होण्याकरिता. ॲफ्लिक्शन्स डज नॉट ब्रिंग डिस्ट्रक्शन. ॲफ्लिक्शन इज फॉर द पर्पज ऑफ प्युरिफिकेशन. अँड थर्ड थिंग इज देअर, ॲफ्लिक्शन ब्रिंग्स ट्रान्सफॉर्मेशन. जे ॲफ्लिक्शन्स आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहेत ते आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घेऊन येतात. परिवर्तन आमच्या जीवनामध्ये, परिवर्तन आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये, परिवर्तन आमच्या व्यावहारिक जीवनामध्ये, परिवर्तन आमच्या देवासोबत असलेल्या नातेसंबंधामध्ये, परिवर्तन आमच्या देवावर असलेल्या आमच्या विश्वासामध्ये, परिवर्तन आमचं देवावर असलेल्या त्या प्रेमामध्ये. आमच्या जीवनामध्ये जे दुःख आहेत ते आमच्या जीवनामध्ये परिवर्तनाकरिता आहे. आणि माझ्या प्रियांनो, म्हणून कोणी असा विचार करू नये की मी माझ्या जीवनामध्ये या दुःखांना का भोगत आहे, माझ्या जीवनामध्ये ह्या अशा परिस्थिती का येत आहे. देवाने आम्हाला अधिक दुःखी करण्याकरिता नाही, देवाने आम्हाला कसल्या प्रकारची शिक्षा देण्यासाठी नाही, देवाने आम्हाला कसल्या प्रकारचं ताडण करण्यासाठी नाही, पण देव परमेश्वराने ते जे दुःख जर आमच्या जीवनामध्ये आलेले आहेत तर त्या दुःखांच्या माध्यमातून देव परमेश्वर आम्हाला त्याच्यासाठी तयार करू इच्छितो. एक नवीन स्वरूप तो आम्हाला देऊ इच्छितो. एक नवीन प्रकारचं व्यक्तिमत्व तो आमचं घडवू इच्छितो. एक नवीन प्रकारच्या विश्वासामध्ये तो आम्हाला वाढवू इच्छितो. एक नवीन प्रकारची जीवनशैली परमेश्वर आम्हाला देऊ इच्छितो. परमेश्वर आमच्या जीवनाचं परिवर्तन करू इच्छितो. ही गोष्ट आम्हाला आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. आम्हा सर्वांना परिवर्तन आवडतं, आम्हाला सर्वांना परिवर्तन हवं आहे. आमचं जे आज जीवन आहे त्या जीवनामध्ये आम्हाला परिवर्तन हवं आहे. आम्हाला देवासोबत असलेल्या आमच्या नातेसंबंधामध्ये परिवर्तन हवं आहे. आमचा विशेष प्रकारे आमच्या ख्रिस्ती आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला परिवर्तन हवं आहे. वी नीड टू ट्रान्सफॉर्म. आम्हाला ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे, आम्हाला परिवर्तित व्हायचं आहे. पण हे परिवर्तन जे आहे ते असंच घडून येणार नाही. कोणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे की ट्रान्सफॉर्मेशन डज नॉट कम फ्रॉम मॅनिक्युअर सेट बट ट्रान्सफॉर्मेशन कम्स फ्रॉम द हॅमर्स अँड चिसल्स. जे परिवर्तन आहे ते एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर त्या सौंदर्य साधनांनी नव्हे, पण परिवर्तन जे आहे ते हातोडी आणि त्या छन्नीच्या मारांनी विशेष प्रकारे घडून येतं. आणि माझ्या प्रियांनो, यासाठी जर एक उदाहरण आम्ही पाहिलं तर एक उदाहरण आम्हाला अशा प्रकारे आढळून येते, आम्हाला अशा प्रकारे दिसते. जर आम्ही USA मधील विशेष प्रकारे माउंट रशमोर याबद्दल जर आम्ही विचार केला, आपण जर विशेष प्रकारे वाचलं तर आपण वाचू शकता की माउंट रशमोर जे आहे त्या माउंट रशमोर बद्दल अशा प्रकारे म्हणण्यात येतं की त्यासाठी काय केले
तर विशेष प्रकारे एका मोठ्या पहाडावर ती 4 प्रकारचे जे लोक आहेत ज्यांनी USA ची विशेष प्रकारे निर्मिती केलेली आहे, त्या USA ची जडणघडण होण्याकरिता ज्यांनी विशेष प्रकारे पुढाकार घेतलेला आहे, त्या लोकांनी विशेष प्रकारे आम्ही जर पाहिलं तर तो उद्देश समोर ठेवून त्या ठिकाणी एका पर्वतावर त्यांची मूर्ती जी आहे, त्यांच्या चेहऱ्यांची मूर्ती जी आहे ती त्या ठिकाणी त्या पर्वतांमध्ये कोरण्यात आली. माउंट रशमोर जे आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारे म्हणण्यात येतं आणि त्याचा उद्देश काय होता तर एक प्रकारे वॉशिंग्टन, आपल्या प्रत्येकांना माहीत असेल जेफरसन, लिंकन आणि थिओडोर या लोकांची विशेष प्रकारे एक प्रचंड पुतळा जो आहे तो त्या पर्वतामध्ये उभारण्यात आलेला आहे. आणि तो उभारित असताना विशेष प्रकारे अमेरिकेची स्थापना कोणी केली, अमेरिकेचा विस्तार कोणाद्वारे झाला, अमेरिकेचं जतन कोणाद्वारे करण्यात आलं आणि अमेरिकेमध्ये एकीकरण जे आहे ते कोणाद्वारे झालेलं आहे या गोष्टींना लक्षात ठेवण्यात आलं. अमेरिकेची स्थापना, त्याचा विस्तार, तिचं जतन आणि विशेष प्रकारे तिचं एकीकरण जे आहे हे लक्षात ठेवून या 4 व्यक्तिमत्वांना पुढे ठेवून त्यांनी त्या पर्वतामध्ये विशेष प्रकारे त्या लोकांची जी उभारणी आहे, त्यांचं जे मूर्ती आहे त्या ठिकाणी कोरलेली आहे. आणि म्हणण्यात येते की ही कोरणी जी आहे अशाच प्रकारे आली नाही, त्या ठिकाणी काही मॅनिक्युअर सेट म्हणजे आम्हाला आमची सौंदर्य प्रसाधने जी आहेत ती सौंदर्य प्रसाधने घेऊन त्या ठिकाणी त्या पर्वतामध्ये ते काही मूर्त्या ज्या आहेत त्या कोरण्यात आलेल्या नाहीत. पण ते कशा प्रकारे तयार झाले तर त्या पर्वतांवर जेव्हा हातोडी आणि छन्नींचा मार झाला, ज्यावेळेस त्या ठिकाणी अंडरमाइन्स लावून विशेष प्रकारे ते फोडण्यात आले, पर्वत फोडण्यात आले, त्यानंतर शेवटी आम्ही पाहतो की एक सुंदर अशा या 4 व्यक्तिमत्वांचे जे मूर्ती आहेत त्या ठिकाणी त्या उभारण्यात आलेल्या आहेत. अमेरिकेची स्थापना ज्यांनी करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे त्यांची मूर्ती जी आहे ती त्या ठिकाणी उभारण्यात आली. आणि म्हणून विशेष प्रकारे माउंट रशमोर जे आहे याचं उदाहरण मी याकरिता देत आहे की ते माउंट रशमोर जे आहे ते केवळ असं पडित पर्वत होतं, त्याचा काहीच उपयोग नव्हता. पण जेव्हा त्यामध्ये अशा प्रकारे कोरीव काम करण्यात आलं, या कोरीव कामाच्या माध्यमातून आता ते विशेष प्रकारे USA मधील, अमेरिकेमधील एक टुरिस्ट स्पॉट तो झालेला आहे. लोक त्या ठिकाणी जाऊन पाहतात की अमेरिकेची विशेश प्रकारे स्थापना करणारे कोण आहेत, अमेरिकेचं ते जतन करणारे कोण आहेत, अमेरिकेचे विस्तार कोणाच्या माध्यमातून झालेला आहे आणि अमेरिकेमध्ये एकीकरणाचं काम जे आहे ते कोणी केलेलं आहे, हे विशेष प्रकारे त्यांचे फाउंडर्स कोण आहेत ते पाहण्याकरिता लोक त्या ठिकाणी जातात. आणि म्हणतात की हे सर्वसाधारण असं असलेलं हे जे पर्वत आहे, हा डोंगर जो आहे हा कशा अद्भुत प्रमाणे या ठिकाणी या मूर्ती तयार करण्यात आलेल्या आहे. माझ्या प्रियांनो, एखादी गोष्ट जी पडीक आहे तिला चांगला आकार देण्याकरिता, तिला चांगल्या आकर्षित करण्याकरिता केवळ विशेष प्रकारे आम्ही त्याला सर्वसाधारणपणे तिला आकार देऊ शकत नाही, पण जोपर्यंत त्याच्यावर हातोडे आणि छन्नींचा जोपर्यंत वार होत नाही तोपर्यंत तिला योग्य स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही. एखादा जो काही शिल्पकार आहे तो शिल्पकार जोपर्यंत एखाद्या दगडावर हातोडे आणि छन्नी मारत नाही तोपर्यंत त्या आकार नसलेल्या दगडाला कुठला एक विशिष्ट आकार जो आहे तो प्राप्त होऊ शकत नाही, विशिष्ट प्रकारचं स्वरूप त्याला येऊ शकत नाही. त्याच प्रकारे आमचं जीवन आहे, त्याच प्रकारे आमचं ख्रिस्ती जीवन आहे. देव परमेश्वर आम्हाला एक विशिष्ट स्वरूप देत असताना हातोडे आणि छन्नींचा मार देखील आमच्यावर करीतो आणि हे दुःख जे आहेत ते जणू काही त्याच गोष्टींना प्रदर्शित करीतात. आमच्या जीवनातील जे संकट आहेत ते जणू काही याच गोष्टींना प्रदर्शित करीतात की परमेश्वर देव आम्हाला एक स्वरूप देत आहे. सो affliction does not bring destruction. Affliction is for the purpose of purification and affliction brings transformation. या 3 गोष्टी आम्हाला या वचनाच्या माध्यमातून आज समजत आहे. माझ्या प्रियांनो, आज हे दिवस जर आम्ही पाहतो तर फार दुःखाचे दिवस आहेत. काही कुटुंबांमध्ये फार चिंता आहे, टेन्शन्स आहेत. काही कुटुंब जे आहेत ते कदाचित भयभीत झालेले आहेत. काही कुटुंब जे आहे ते या कोरोना व्हायरसचा जो वाढता प्रादुर्भाव आहे, याचं वाढतं संक्रमण जे आहे या गोष्टींमुळे चिंतित झालेले आहेत. काळजी लागलेली आहे आपल्या घरातील प्रियजनांची.
पण यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगत आहे, हे जे दुःख येत आहेत, हे संकट येत आहेत, या माध्यमातून परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये आम्हाला ट्रान्सफॉर्म करू पाहत आहे. आमच्या जीवनशैलीमध्ये तो परिवर्तन घेऊन येऊ पाहत आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर देव परिवर्तन आमच्या विश्वासामध्ये घेऊन येऊ पाहत आहे. आमच्या विश्वासामध्ये आम्हाला खालवू पाहत नाही, आम्हाला उंचवू पाहत आहे. देवावर विसंबून राहण्याचं जे कौशल्य आहे त्यामध्ये परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये भर घालू पाहत आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही यासाठी स्वतःला तयार करावे. आमच्या जीवनामध्ये जे संकट येत आहेत, ही संकट आमच्या जीवनामध्ये आम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, पण आम्हाला उंच करण्यासाठी आहे. ख्रिस्तामध्ये, देवामध्ये आम्ही मातीचं भांडं आहोत. हे मातीचं भांडं, या मातीच्या भांड्यामध्ये जो ख्रिस्त त्याने आम्हाला दिलेला आहे, ज्याला तारणारा म्हणून आम्ही आपल्या जीवनामध्ये स्वीकारलेलं आहे. माझ्या प्रियांनो, त्याद्वारे परमेश्वर देव आमच्या जीवनामध्ये खरोखर आमचं परिवर्तन करू पाहत आहे. गॉड वॉन्ट्स टू ट्रान्सफॉर्म अस. आणि पौलाने या वचनाच्या माध्यमातून हीच गोष्ट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की देव परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कितपत आशीर्वादाचा आहे. तो 11व्या वचनामध्ये म्हणतो, जे आम्ही जिवंत राहतो ते आम्ही येशू प्रित्यर्थ सदाचेच मरणाच्या हाती सोपविलेले आहोत. दुःखासाठी आम्ही जणू काही समर्पण केलेलं आहे, मरणासाठी आम्ही स्वतःला समर्पण केलेलं आहे. पण म्हणतो यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रगट व्हावे. देवाचे, प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवन आमच्या या मर्त्य देहात प्रगट व्हावे म्हणून देखील माझ्या प्रियांनो, आम्ही आपलं समर्पण प्रभूला केलेलं आहे. आम्ही आपल्या जीवनाचं समर्पण प्रभूला केलेलं आहे. आणि म्हणून यासाठी आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया की आज जे दुःख आम्ही आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहोत, हे दुःख आम्हाला नष्ट करणार नाही आहेत. हे दुःख जे आहे ते आम्हाला आपल्या जीवनामध्ये नश्वरतेकडे घेऊन जाणार नाही आहेत, पण आम्हाला परिवर्तनाकडे घेऊन जाणार आहे. आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तन घेऊन येतील आणि ते परिवर्तन आम्हाला प्रभूमध्ये वाढवणार आहे. ते परिवर्तन आमच्या प्रभू परमेश्वराच्या विश्वासामध्ये आम्हाला वाढवणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही चिंतित होऊ नये, आम्ही भयभीत होऊ नये, आम्ही घाबरून जाऊ नये, पण आम्ही देवावर विसंबून राहण्याचा प्रयत्न करूया. आमच्या मर्त्य शरीरामध्ये येशू ख्रिस्ताचे जीवन आम्हाला प्रगट करायचे आहे. येशू ख्रिस्ताचं जे जीवन आम्हाला आपल्या जीवनामध्ये मिळालेलं आहे, जो मार्ग आणि सत्य आणि ते जीवन आम्हाला येशू ख्रिस्ताकरवी मिळालेलं आहे, माझ्या प्रियांनो, ते आम्हाला प्रगट करायचं आहे. ते आम्हाला साक्ष द्यायची आहे. through affliction we need to witness our Christ. आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्हाला साक्षीदार व्हायचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया की आज जी परिस्थिती कदाचित आमच्या जीवनामध्ये आहे, ही परिस्थिती कदाचित कोणाला आम्ही स्पष्ट करू शकत नाहीये. आज या परिस्थितीतून जात असताना ते दुःख केवळ आम्हालाच माहीत आहे, त्या वेदना केवळ आम्हालाच माहीत आहे. ज्या संकटांमध्ये आज आम्ही सापडलेलो आहोत, त्या संकटामधील जे विशेष प्रकारे जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती, ती दशा जी आहे, ती आज केवळ आम्हीच जाणू शकत आहोत. पण माझ्या प्रियांनो, त्यासाठी देखील आम्हाला प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे की त्या परिस्थितीमध्ये, आमच्या शक्तिहीन परिस्थितीमध्ये, आमच्या दुर्बळतेमध्ये देव त्याचं सामर्थ्य प्रगट करणार आहे. देव परमेश्वर त्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये प्रगट करणार आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, यासाठी आपण प्रभूला धन्यवाद देऊया, प्रभूचे आभार मानूया. परमेश्वर देव आज या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. संकटात देवाचं गौरव करण्यास आम्हाला पवित्र आत्म्याचं साह्य सामर्थ्य प्राप्त हो, हीच प्रभूचरणी यावेळेस प्रार्थना आहे. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाच्या सोबत हो. प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊया, प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराला आपण यावेळेस समर्पित होऊया. आम्ही चिंतित आहोत, आम्ही घाबरलेलो आहोत, आम्ही भयभीत आहोत, पण परमेश्वर देव आमच्या सोबत आहे. आमच्या या मातीच्या भांड्यामध्ये ख्रिस्त देवाने आम्हाला दिलेला आहे. तो ख्रिस्त जेव्हा आम्हाला मिळालेला आहे, देवाचं गौरव आम्हाला आपल्या जीवनातून करायचं आहे. देवाचा महिमा आम्हाला आपल्या जीवनातून यावेळेस प्रगट करायचा आहे. आणि येशूचे जीवन आमच्या या मर्त्य देहातून प्रगट व्हावे म्हणून देखील परमेश्वर आम्हा प्रत्येकाला त्याची कृपा पुरव, हीच प्रभूचरणी यावेळेस विनंती आहे. सर, हे दुःख जे आहे ते आम्हाला नष्ट करण्यासाठी नाही आहे, पण ते आमचं परिवर्तन त्या प्रभूमध्ये अधिक चांगल्या स्वरूपाचे आम्ही तयार व्हावे, यासाठी आमच्या जीवनामध्ये हे आलेले आहेत. हा विश्वास आपण ठेवूया. योबाला आपण आठवूया, लाजराला आपण आठवूया. परमेश्वर देवाने त्यांच्या जीवनातून त्याचं गौरव करून घेतलेलं आहे. आज देवाने कदाचित तुमची आणि माझी निवड केलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देवाच्या गौरवासाठी आम्ही तयार होऊया.
देवाला समर्पित होऊया, नव्याने आपलं आत्मसमर्पण प्रभूला करू आणि प्रभूला म्हणूया, देवा माझ्या या संकटामध्ये केवळ तुझं गौरव होऊ दे, केवळ तुझी महिमा होऊ दे परमेश्वरा, माझ्या जीवनाद्वारे केवळ तुझा सन्मान होऊ दे. हीच या समय आपण प्रभूला विनंती करूया. आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशू आहे, आम्ही खरोखर या समय तुझे आभार मानित आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू परमेश्वरा, खरोखर तू आजचा दिवस आम्हाला दिला. आज प्रभू पौलाच्या जीवनाच्या माध्यमातून तू आम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रभू आमच्या जीवनामध्ये जरी दुःख आहेत, जरी वेदना आहेत, जरी संकट आहेत, जरी आजार आहेत, जरी प्रभू परमेश्वरा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, पण ह्या समस्या प्रभू आम्हाला नष्ट करण्यासाठी नाही, या समस्या आम्हाला खालवण्यासाठी नाही, पण प्रभू ह्या सर्व परिस्थिती प्रभू आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुझं गौरव करण्यासाठी आहे. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रभू या जीवनातून या मातीच्या भांड्यामध्ये जो ख्रिस्त आम्हाला मिळालेला आहे, त्या ख्रिस्ताला आम्ही प्रगट करावे देवा, त्याद्वारे आम्ही तुझं गौरव करावे, यासाठी प्रभू तू आज आम्हास आमच्या जीवनामध्ये प्राप्त आहे. म्हणून प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो, प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने तू भर, सामर्थ्याने भर. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू प्रत्येकाच्या संकटांमध्ये तुझं गौरव होईल प्रभू, तुझी महती वर्णिल्या जाईल, तुझ्याकरिता साक्ष उभी होईल, अशी तू दया कर, या समय तुला विनंती करीतो. प्रेमळ पित्या, आम्ही प्रभू परमेश्वरा त्या परिवर्तनाकरिता आपलं जीवन तुझ्या हातामध्ये देत आहोत. परिवर्तन आमच्या विश्वासामध्ये तू घेऊन ये, परिवर्तन आमच्या प्रार्थनेमध्ये तू घेऊन ये, परिवर्तन प्रभू परमेश्वरा आमच्या मनन चिंतनामध्ये तू घेऊन ये, परिवर्तन प्रभू आम्ही तुझी जी उपासना करीतो त्यामध्ये घेऊन ये, परिवर्तन प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तू घेऊन ये आणि त्याद्वारे केवळ तुझं गौरव करून घे. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू राय, आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू माझ्या मंडळीतील प्रभू प्रत्येक लहान थोरांना या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. त्यांच्या जीवनाचा वाटाड आहे तू, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा प्रत्येकाचा आधार तू हो पित्या. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो पित्या, जे काही दुःख समस्या प्रभू परमेश्वरा आजारी पण प्रभू यांना प्रभू तोंड देत आहेत, सामोरे जात आहेत, प्रभू या परिस्थितीमध्ये प्रभू परमेश्वरा प्रभू तुझं सामर्थ्य प्रगट कर आणि प्रभू केवळ तुझं गौरव प्रत्येक प्रियजनांच्या जीवनाद्वारे तू करून घे. प्रभू आज या समय प्रभू परमेश्वरा आम्ही प्रार्थना करीत आहोत. प्रभू आमच्या पाटोळे आंटी यांच्याकरिता प्रभू तू त्यांना स्पर्श कर, तुझं आरोग्य दे आणि त्यांना प्रभू परमेश्वरा प्रत्येक प्रभू दुखण्यातून तू बरं करावं, आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. प्रभू परमेश्वरा, आमच्या सुवर्णा जोगलेकर वहिनी प्रभू, आम्ही त्यांना देखील तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. त्यांच्याही जीवनाचा वाटाडा तू हो बापा आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्यावर तुझं वर्धस्त असू दे, हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू बापा, आम्ही या समय प्रार्थना करीत आहोत प्रभू चंदन शिवंटी प्रभू यांच्याकरिता, त्यांना देखील प्रभू तुझा आशीर्वाद दे प्रभू. त्यांच्या गुडघ्यांचा त्रास प्रभू तू जाणतोस प्रभू राय, तो येशूच्या नावामध्ये दूर कर बापा, त्यांना तुझ्या आरोग्याने भर. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा, आमच्या तेलगोटे अंकल यांच्याकरता आम्ही प्रार्थना करतो, त्यांना प्रभू तुझं आरोग्य लाभू दे पित्या. प्रभू परमेश्वरा प्रभू पित्या, शरीरातील प्रभू प्रत्येक दुखणं प्रभू पित्या, आजार ताप प्रभू येशूच्या नावामध्ये निघून जातील आणि त्यांना तुझा स्पर्श होईल, अशी तू दया कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू आमच्या तेलगोटे अंटींना प्रभू आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू त्यांच्या बीपीचा त्रास येशूच्या नावामध्ये दूर कर बापा, तुझं वर्धस्त त्यांच्यावर तू ठेव. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू त्या परमेश्वरा, आम्ही प्रभू योआश या बाळाकरिता प्रार्थना करीतो. प्रभू त्याला देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे. जे काही परमेश्वरा त्याला प्रभू या प्रभू परमेश्वरा वाढत्या प्रभू वातावरणामुळे प्रभू परमेश्वरा प्रभू जो काही परमेश्वरा बदलत्या वातावरणामुळे प्रभू त्रास होत आहे, तो सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर पित्या. प्रभू त्याला तुझं आरोग्य लाभू दे. प्रभू या समय तुला विनंती करीतो. प्रभू पित्या प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा आशिष ब्रदर योजना वहिनी प्रभू, त्यांना देखील तुझी कृपा तू प्राप्त होऊ दे. प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तुझं प्रभू परमेश्वर आरोग्य त्यांना प्राप्त होईल, त्यांच्या कामामध्ये ते पुन्हा एक वार रुजू होतील पित्या. त्यांच्या वैद्यकीय सेवेमध्ये प्रभू जे त्या परमेश्वरा ते सेवा करीत आहेत पित्या, प्रभू त्याचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबामध्ये प्रभू प्रत्येकाला प्राप्त होऊ दे. आम्ही या समय तुला प्रार्थना करतो. प्रभू अर्चनाताईंकरिता प्रार्थना करतो, त्यांनाही तू स्पर्श कर, तुझं आरोग्य दे आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या शरीरातील प्रत्येक दुखणं येशूच्या नावामध्ये दूर कर बापा. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू बापा, आम्ही या समय प्रभू प्रार्थना करतो पित्या मनकाडे अंकल प्रभू यांच्याकरिता, त्यांना देखील प्रभू तुझा स्पर्श तू कर बापा. त्यांच्या शरीरातील प्रत्येक दुखणं आज जरी पण प्रभू परमेश्वरा ताप येशूच्या नावामध्ये निघून जाईल आणि प्रभू त्यांना तुझं आरोग्य मिळेल, अशी तू दया कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया, त्यांच्या प्रभू परमेश्वरा संबंध कुटुंबाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. मनकाळे कुटुंबाला प्रभू परमेश्वरा तू स्पर्श करावा, तू आरोग्य द्यावं. प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया, खरोखर तू प्रार्थना ऐकणारा देव आहे, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू रेखा साळवे अंटी प्रभू, आम्ही त्यांच्याकरिता देखील तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत.
प्रभू राया त्यांच्या देखील प्रभू परमेश्वरा पायाचा त्रास, कानाचा त्रास प्रभू तू येशूच्या नावामध्ये दूर केला, त्यांना तू बरं वाटू दिलं प्रभू, एक साक्ष त्यांच्या जीवनामध्ये तू उभी केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो की त्या प्रभू नायडू आंटी प्रभू परमेश्वरा त्यांच्या बहिणींना देखील प्रभू राया तू आरोग्य दिलंस प्रभू परमेश्वरा, त्यांच्या आत्यांना प्रभू तू आरोग्य दिलं, म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला उंचवतो प्रभू त्या परमेश्वरा. प्रभू जो काही शरीरातील प्रभू आता अशक्तपणा असेल प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू तू दूर कर आणि त्यांना तुझं आरोग्य लाभू दे पिते. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. तेवढे अंकलला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देतो, त्यांनाही प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श प्राप्त होते, तुझं आरोग्य लाभू दे प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बाप्पा तू प्रार्थना ऐकणारा देव आहे, म्हणून आम्ही यावेळेस प्रभू खरोखर तुझे आभार मानित आहोत. आणि प्रभू परमेश्वरा प्रार्थना एक असं माध्यम तू आम्हाला दिलेलं आहे प्रभू, आमच्या व्यथा आम्ही तुला सांगू शकतो आणि प्रभू परमेश्वरा तुझी कृपा आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या माध्यमातून प्राप्त होते. म्हणून प्रभू परमेश्वरा यावेळेस प्रभू प्रत्येक दुखणेकऱ्या व्यक्तींना आम्ही या समय तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर घेऊन येत आहोत. प्रत्येकांना स्पर्श कर आणि तुझं आरोग्य त्यांना लाभू दे. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू, या देहामध्ये प्रभू त्या परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्ता तुझं गौरव प्रगट व्हावं अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत प्रभू. आमच्या जीवनातील हे जे दुःख आहेत, हे जे काही आजारीपण आहेत प्रभू परमेश्वरा प्रभू, याद्वारे प्रभू आम्ही निराश होऊन जाऊ नये, याद्वारे प्रभू परमेश्वर आम्ही हताश होऊ नये, पण प्रभू या परिस्थितीमध्ये आम्ही तुझं आरोग्य प्रभू तुझं सामर्थ्य आम्ही अनुभवावं अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू. प्रत्येक प्रियजनांना या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहे. जे इतरही प्रभू आजारी असतील बापा, त्यांची जरी प्रभू परमेश्वर नावं आमच्यापर्यंत आलेली नाही, पण प्रत्येकांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तुझा स्पर्श तू त्यांना कर. माझ्या मम्मीला तुझ्या हातामध्ये देतो, तिला स्पर्श कर. तिच्या प्रभू परमेश्वरा किडनी स्टोनचा त्रास प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू तू दूर होऊ दे बापा, तो खडा विरघळून जाऊ दे अशी तू दया कर बापा. या समय तुला विनंती करतो. पप्पांना तुझ्या हातामध्ये देत आहेत प्रभू परमेश्वरा, त्यांच्या पायांना प्रभू तू स्पर्श करीत आहे, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो की त्या सेलुलायटिसचं प्रभू प्रत्येक इन्फेक्शन प्रभू येशूच्या नावामध्ये दूर होत आहे. म्हणून प्रभू राया तुझ्या नावाला यावेळेस प्रभू खरोखर उंचवित आहोत. प्रभू राया तुझं वर्चस्व बित्या प्रभू मम्मी आणि पप्पा यांच्या जीवनावर तू द्यावं हे देखील या समय तुला प्रार्थना करीतो. प्रभू बापा तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वरा कोरोनाचं प्रभू संक्रमण अधिकच वाढत आहे. प्रभू राया त्या परमेश्वरा लोकांच्या जीवनाची काळजी घे. प्रभू परमेश्वरा जे बाधित झालेले आहेत त्यांना प्रभू चांगली प्रतिकार शक्ती दे, त्यांच्या जीवनाची तू प्रभू परमेश्वरा काळजी घे, आरोग्य दे. या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा प्रभू जे अशा रुग्णांची सेवा करीत आहेत त्यांना प्रभू तू प्रभू सांभाळ. प्रभू त्यांच्या सेवेचा प्रभू परमेश्वर आशीर्वाद तू त्यांना दे. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या सुरक्षिततेचं कवच त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती ठेव. प्रभू आम्ही या समय तुला विनंती करतो. जे काही प्रभू परमेश्वरा प्रभू याबद्दल प्रभू वॅक्सिन तयार होत आहेत प्रभू त्यासाठी प्रभू सर्व मार्ग मोकळे कर बापा. प्रभू परमेश्वरा प्रभू लवकरात लवकर ती लोकांपर्यंत पोहोचेल प्रभू अशी तू दया कर. प्रभू या समय तुला विनंती करतो. त्या वैज्ञानिक प्रभू परमेश्वरा संशोधक लोक प्रभू आम्ही यांच्यासाठी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यांना बुद्धिज्ञान चातुर्य प्रभू तू प्रदान कर आणि प्रभू यावर सर्वात प्रभू परमेश्वरा लवकरात लवकर प्रभू तोडगा निघेल अशी तू कृपा कर. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. प्रभू बापा आम्ही सर्व प्रभू या जगाला प्रभू तुझ्या हातामध्ये देत आहोत. या जगामध्ये प्रभू परमेश्वरा या कोरोना व्हायरसचा जो हाहाकार माचलेला आहे प्रभू परमेश्वरा प्रभू हा सर्व काही प्रभू परमेश्वरा तू आटोक्यात आण, संपुष्टात आण प्रभू परमेश्वरा. प्रभू याचं उच्चाटन केल्या जाईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो. तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला उंचवतो पित्या या सुंदर अशा समयाकरिता आमचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो प्रभू. पुन्हा एक वार प्रभू आम्ही सर्वस्व प्रभू परमेश्वरा तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. आज तुझं वचन जे आम्हाला सांगत आहे की संकटात आम्ही देवाचं गौरव करावे याकरिता तुझी कृपा तू पुरेव. कारण प्रभू परमेश्वरा संकट आम्हाला खालवण्यासाठी नाही, पण प्रभू परमेश्वरा प्रभू आम्हाला तुझ्यासाठी तयार करण्याकरिता आहे. प्रभू आम्हाला प्रभू परमेश्वरा त्यामागे प्रभू एक प्रभू शुद्धीकरणाचा एक उद्देश आहे, परिवर्तनाचा एक उद्देश आहे प्रभू. त्यासाठी प्रभू ते आम्हाला तयार करीतात. म्हणून प्रभू तुझ्या या वचनाप्रमाणे तू आम्हा प्रत्येकाला आमच्या संकटांमध्ये आजारीपणांमध्ये तू आम्हाला तुझ्यासाठी तयार कर. आमच्याद्वारे तुझं गौरव होऊ दे आणि तुझ्याकरिता साक्षीदार म्हणून प्रभू आम्ही या जगामध्ये व्हावे अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करतो. मान महिमा गौरव आदर सन्मान केवळ तुला देत आहोत बापा. आणि प्रभू परमेश्वरा पुढील वेळ आमचं सर्वस्व आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋणे असून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षित आणू नकोस तर आम्हाला सोडापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून प्रसिद्ध सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आजची ही शुक्रवारची भक्ती
पवित्र वचनावरील मनन चिंतन देवाने आमच्याकरिता आशीर्वादाचं केलं, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला धन्यवाद असो. आपल्या प्रत्येकास विनंती आहे, आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आपली काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या आणि नित्य प्रार्थनेमध्ये असता आणि एकमेकांसाठी प्रार्थना करीत राहा. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. येणाऱ्या रविवारी देखील सकाळी 8:30 वाजता आपल्या सर्वांकरिता देव परमेश्वराची जी आपली रविवारची भक्ती आहे ती प्रसारित होणार आहे. त्यामध्ये देखील आपण आपल्या कुटुंबासोबत सहभागी व्हावे ही आपल्या प्रत्येकास माझी एवढीच विनंती आहे. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद.